हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत डिझायनर ब्लाऊज असलेला तो कट कसा करायचा. तर बघा, ह्या ब्लाऊजवर अशी डिझाईन आलेली आहे. तर ही डिझाईन आपल्याला समोरच्या आणि पाठीमागच्या साईडने उजव्याच हातावर घ्यायची आहे. तर बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला असा ब्लाऊज पीस आल्यावर कट कसा करायचा तो लक्षात येत नाही, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर हा ब्लाऊज आपण अस्तरवर कट करून घेतलेला आहे आणि आता आपण ब्लाऊजच्या मेन कपड्यावर कट करून घेऊयात. तर अगोदर आपण अशी घडी करून घ्यायची आहे आणि जी डिझाईन आणि गळा आहे तो दोन्ही साईडने व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर हा ब्लाऊज आपण 1 टक्सचा शिवणार आहोत, जेणेकरून आपली डिझाईन कट होणार नाही यासाठी. बघा, हा अस्तरवर कट करून घेतलेला आहे. 38 साईजचा हा ब्लाऊज आहे आणि आपली डिझाईन जशी आहे तसे ठेवून घ्यायचं आहे. जर गळा कमी जास्त असेल तर आपल्याला खालीवर करून घ्यायचा आहे. तर इथे गळा रुंदी जास्त आहे तर आपण इथे अशी क्रॉस शिलाई मारून आपला गळा कमी करून घ्यायचा आहे. इथे गळा रुंदी 4 इंच आहे, तर आपल्याला इथे गळा रुंदी कमी करून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी क्रॉस रेष मारलेली आहे, तर तिथे शिलाई मारून आपल्याला गळा कमी करून घ्यायचा आहे. आणि इथे खाली डिझाईन जाऊ नये त्यासाठी मी वर 1 इंच घेऊन आपली गळा उंची वाढवलेली आहे. बघा मैत्रिणींनो, या पद्धतीने ठेवून आपल्याला आखून घ्यायचं आहे. आणि इथे ब्लाऊजच्या कपड्यावर थोडं एक्स्ट्रा ठेवून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला अस्तर फिट करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. बघा मैत्रिणींनो, आपली बॅक साईड कट करून झालेली आहे. आता आपल्याला लगेच बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे ही सेंटरमध्ये फूल आहे, ते सेंटरमध्येच आलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे. खाली डिझाईन व्यवस्थित आहे का ते बघून घ्यायचं आहे. आणि साईडने थोडा थोडा कपडा ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर इथे बाहीचा आकार मी दिलेला नाही, नंतर शिवताना आपल्याला आकार देता येते. तर इथे थोडं एक्स्ट्रा ठेवून घेतलेला आहे. आता हा समोरचा साईड आहे. तर इथे आपला गळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. खालच्या साईडने बघून आपल्याला डिझाईन व्यवस्थित करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा इकडे तिकडे जाणार नाही व डिझाईनही इकडे तिकडे सरकणार नाही यासाठी. आणि आपण समोरचा भाग कट केलेला आहे तो यावर ठेवून घ्यायचा आहे. तर इथे मी गळा कट करून घेतलेला नाही. आपल्याला इथे गळा उंची मोजून घ्यायची आहे. तर गळा उंची कमी आहे तर खाली डिझाईन कट होऊ नये त्यासाठी मी वर 1 इंच वाढवलेला आहे. आणि इथेही गळा रुंदी जास्त आहे तर इथेही आपल्याला क्रॉस शिलाई मारून गळा रुंदी कमी करून घ्यायची आहे.
आणि इथे खालच्या साईडने आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आपला 1 टक्स ब्लाऊज आहे, तो टक्स मारण्यासाठी इथे एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे. बघा मैत्रिणींनो, आपली फ्रंट साईडही कट करून झालेली आहे आणि इथे थोडासा जॉईंट द्यायचा आहे, तर तो शिवताना जॉईंट देऊन घ्यायचा आहे. आणि आपल्याला लगेच दुसरी बाहीही कट करून घ्यायची आहे. इथे डिझाईन इकडे तिकडे जाईल, त्यासाठी दोन्ही बाही एकदाच कट करून घेतलेली नाही, एकेकाने बाही कट करून घ्यायची. बघा मैत्रिणींनो, आपला ब्लाऊज पूर्ण कट करून तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.